यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। माझे नाव कुमारी साक्षी प्रवीण माने। मी इयत्ता 9वी मध्ये शिकते। मी आज तुमच्या समोर एक अभिवाचन करत आहे। माझ्या विषयाचे नाव आहे दीपोत्सव। शारदीय नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी दसरा हा सण येतो। दसरा झाल्यावर 20 दिवसांनी दिवाळी येते। दसऱ्यासारखीच दिवाळीची सुद्धा घराघरात जय्यत तयारी सुरू होते। आपल्या भारतीय संस्कृतीत दीपावलीला विशेष स्थान आहे। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, त्यानंतर दिवाळी सण मोठा नाही दिव्यांच्या आरासीला तोटा, नाही दिव्यांच्या आरासीला तोटा। दिव्यांची आरास म्हणजे दीपावली, घर अंगण लख प्रकाशित करणारा सण। आपण दिवे लावतो म्हणून तर या सणाला दीपोत्सव असेही म्हणतात। दिवाळीची चाहूल लागताच घरघरात लगबग सुरू झाली। सगळीकडे जय्यत तयारी सुरू झाली। सारे घर स्वच्छ झाडून घेतले। घरातील सर्व अंगण अंथरून पांघरून पडदे सारे काही स्वच्छ धुवून घेतले। घरातील सर्व जळमटे झाडून स्वच्छ केली। सर्व फर्निचर साफ केले। घरातील सर्व भांडी स्वच्छ धुवून स्वच्छ केली। पूर्ण घर प्रकाशमय झाले। सारे कसे लख दिसू लागले। रांगोळी, पंत्या, आकाशदिवे, मोती साबणे, उटणे, तेल, नवीन पुसण्या, आंब्याच्या पानांचे व फुलांचे तोरण सर्व काही आणले। सर्वांना नवीन कपडे घेतले। मुलांसाठी प्रदूषणमुक्त फटाके घेतले आणि अशा तऱ्हेने सर्व तयारी झाली। आता फराळाची गोडधोड मिठाईची तयारी सुरू झाली। प्रथम बुंदीचे लाडू केले, नंतर रवा बेसन लाडू केले। चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंज्या, अनारसे हे सर्व पदार्थ बनवले। कोणी फराळीचे डबे भरून ठेवले तर कोणी रांगोळीचे डबे भरले। कोणी पंत्यांची तयारी केली तर आकाशदिवे लावण्यात आले। सर्वजण आपापली कामे उत्साहाने करत होते आणि अशा तऱ्हेने दिवाळीची पहिली पहाट केव्हा उजडली हे कळालेच नाही। दिवाळीच्या दिवशी आम्ही सर्वजण पहाटे उठून तेल उठणे लावून अंघोळ करीत असे। या अगोदर दारात अंगणात सुंदर रांगोळी काढली। मुलांना अंघोळ झाल्यावर लगेच कुंकवाचा टिळा लावून ओवाळले जायचे व मोठ्याने म्हणायचे, इडा पिडा टळो बळीचे राज्य येओ। पूर्वीपासून आमच्या घरी चालत आलेली ही परंपरा आजही प्रचलित आहे। बळीराजा हा शेतकरी होता। तो जसा मोठा राजा होता, त्याचे मोठे राज्य होते, तसे राज्य आपल्या मुलांना मिळावे ही अपेक्षा। दीपावली म्हणजे दिवा आणि दिवा आवली म्हणजे ओळ। ओळीने आपण दिवे लावतो म्हणून त्याला दीपावली म्हणतात। अश्विन शुद्ध अमावस्येला दीपावली हा सण असतो। दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी म्हणजे दिवाळीची सुरुवात वसुबारस गोवत्स द्वादशीने होते। या वर्षी 28 ऑक्टोबर 2024 रोजी वसुबारस दिवस आहे। या दिवशी गाई म्हशींना ओवाळले जाते, जी गोमाता आहे। शेतकऱ्यांच्या घरात धान्याचा साठा व्हावा, सुरुवात व्हावी म्हणून साठा जमा करायला पशुधनाची गरज असते। या दिवशी वासरासहित गायीची आपण पूजा करतो, तिला गोडधोड खायला देतो म्हणून याला वसुबारस म्हणतात। वसुबारस नंतर धनत्रयोदशी येते। पीक उगवण्यासाठी शेती करण्यासाठी आपले आरोग्य चांगले हवे, या आरोग्यासाठी आपण या दिवशी देवता धन्वंतरीची पूजा करतो म्हणून याला धनत्रयोदशी असे म्हणतात। धन्वंतरी देवतेची धनसमृद्धीने घर भरून जावे अशी प्रार्थना करत धनांच्या कलशातील नाणींचे पूजन करण्यात आले। धार्मिक वातावरणात दीपोत्सवाचा उत्सव अधिकच उजळला। अंबाबाई मंदिरातील धन्वंतरी देवीची विधिवत पूजा करण्यात आली। या वर्षी गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी अमावस्या हा दिवाळीचा तिसरा दिवस असून या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला। या दिवशी चिरांट नावाचे फळ फोडतात। त्या चिरंटामध्ये नरकासुराचा वास असतो म्हणून आपण चिरांट फळ फोडतो, जेणेकरून तो कधीच आपल्याकडे परत येणार नाही। यालाच नरक चतुर्दशी म्हणतात। यानंतर चौथा दिवस लक्ष्मीपूजन। धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीची उपासना करावी लागते। घरातील दुःख वाईट गोष्टी बाहेर टाकते। याच दिवशी केरसुनीची पूजा करायची असते, कारण केरसुनी सुद्धा घरातील कचरा घाण बाहेर टाकते। हात फिरे तिथे लक्ष्मी बसे। आपण जिथे हात फिरवतो तिथे लक्ष्मी येते। या वर्षी शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा सण येतो। कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात।
जे 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. पती पत्नीच्या अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी पत्नीकडून पतीची आरती केली जाते व त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना केली जाते. 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. भावाला औक्षण करण्याचा हा सण भाऊ बहिणींसाठी हा सण खूप खास आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, भावाला तेल उटणं लावून अंघोळ घालते, आरती ओवाळून त्याला टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. अशा रीतीने दिवाळी हा सण 5 दिवसांचा आहे. धनत्रयोदशीला सुरू होऊन भाऊबीजला संपतो. या सणांमुळे आनंद व समृद्धीची लयलूट होते. दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. हा 5 दिवसांचा सण आमचा आनंद इतका द्विगुणित करतो की वर्षभर आमच्या मनामध्ये घर करून राहतो. धन्यवाद.